मुलुंडमध्ये चालत्या रिक्षात विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या मुलीने प्रतिकार केल्यानंतर तिला अमानुषपणे चालत्या रिक्षातून बाहेर फेकून देण्यात आलं। लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांमध्ये दिलाय। आरोपीवरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सध्या सुरू आहे। या विद्यार्थिनीने प्रतिकार केला नसता तर गंभीर प्रकार घडला असता। मुलुंडमध्ये भर दुपारी धक्कादायक प्रकार घडलाय। या विद्यार्थिनीने या तरुणाला प्रतिकार केला। आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर आपल्याबरोबर आहेत। अमोल, अत्यंत धक्कादायक ही बातमी आहे। खरं तर या शूर मुलीचं अभिनंदन करायला हवं, पण भर दुपारी असा प्रकार घडतो हे फार धक्कादायक आहे, तेही मुलुंड सारख्या एका उपनगरामध्ये मुंबईच्या। काय घडलं नेमकं सांगा। निश्चितच अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे। ही जी मुलगी आहे ती पीएनटी कॉलनी मधून स्टेशनला काही कामानिमित्त आली होती। त्यावेळेला तिने ही रिक्षामध्ये पकडली। त्याच वेळेला तिच्या बाजूला जो एक व्यक्ती होता त्याने तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली आणि तिने त्यावेळी तिला विरोध केला या सर्व घटनेला। आणि त्यावेळी संतप्त झालेल्या व्यक्तीने तिला चक्क रिक्षाच्या बाहेर ढकलून दिलं आणि सुदैवाने यावेळी त्या रस्त्यावर वर्दळ होती। तिथे दोन तरुण होते। त्या तरुणांनी तिला उचलून लगेच पोलीस रुग्णालयात दाखल करण्यात केलं आणि जो व्यक्ती आहे त्याला पकडून त्याला बेदम चोप दिला आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलंय। सध्या या सर्व प्रकाराची चौकशी सुरू आहे, मुलुंड पोलीस करत आहेत। अमोल, खरं तर या सगळ्या प्रकारानंतर ज्यांनी मदत केली त्यांचंही कौतुक करायला हवं। या शूर मुलीचं अभिनंदन करायला हवं। तिनं प्रतिकार केला। जर तिनं प्रतिकार केला नसता किंवा ती घाबरली असती तर मात्र अनुचित प्रकार घडला असता। पण भर दुपारी मुलुंड सारख्या उपनगरात असं घडतं। पोलिसांनी अत्यंत कडक कारवाई करायला हवी। रिक्षा चालक जे आहेत त्या रिक्षा चालकांच्यासाठी देखील पोलिसांनी एखादा कार्यक्रम हाती घ्यायला हवा, जेणेकरून एखादी महिला जर रिक्षात बसली तर इतर सहप्रवासी तिच्याशी कसे वागतायत, किंबहुना या महिलेला व्यवस्थित वागणूक मिळते का, हे देखील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या रिक्षा चालकांनी पाहिलं पाहिजे। ती त्यांची जबाबदारी आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास एक पाऊल पुढे।